नमस्कार मित्रांनो, साईराम, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज वार गुरुवार आहे आणि आज आम्ही चाललोय आता बांबू लोड करायला एका ठिकाणी. आपले लेबर आपल्या साईडवरती बसलेलेच आहेत आणि पाऊस पण आहे. आज आम्हाला 1-2 नवीन साईटी आणखी चालू करायच्यात. तर आजचे बांबू आम्ही तिथनं लोड करून आधी तिथे खाली करणार. मग जे साईट आहे ती उद्या आपण बांबू बांधायला घेऊ. आणि सध्या कसं गणपतीचं जरा धावपळ चालू आहे, तर आमच्या इथे डेकोरेशनचं काम पण चालू आहे. मी तुम्हाला ते आज जमलं तर संध्याकाळी दाखवेन, नाही तर मग मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार असते. आता आम्ही चाललोय आता इथनं बाबाई नाक्याला, कारण तिकडे आमचे वर्कर लोक उभा आहेत तिथे. मग तिथनं त्यांना उचलून मग पुढे बांबू भरायला जायचं आहे. आणि बोरिवली ईस्टमध्ये आमची साईट आहे, तर तिकडे आम्ही ते बांबू इथून लोडिंग करून तिथे आम्ही ते बांबू खाली करू. तर आता बाहेर पाऊस पण चालू आहे बघा. आणि आता गणपती म्हणलं की एक 7-8 दिवस तर मला आता असं वाटतं पाऊस येऊन जाऊन चालूच राहणार आहे. ते गणपतीमध्ये असंही नॉर्मली पडतोच म्हणा पाऊस इथे मुंबईमध्ये. तर चला, आपले माणसं आपल्या अगोदर तिथे येऊन उभा आहे. आज आपल्याला थोडं कामाच्या वगैरे उशीर झालेला आहे. तर चला, ते आले की आपण तिथे पोचूया पहिलं. ते लोक तिथे आलेच आहेत. आणि तिथनं मग आम्ही ह्याला त्या साईटवरती पुढे आम्ही जाऊ आता बांबू भरायला. चला, त्याला पिक करूया पहिलं. यार ऐसे गाड़ी पीछे कैसे, सीट कैसे पीछे जाएगा? हाँ, पीछे से खींच ना, ऊपर कर आओ तो तू बैठ गया अभी, तेरा था वजन. चलो आ जाओ, अब आ जाओ. हाँ, हे बघा आलेत माणसं निघूया आता. चला, हे बघा मित्रांनो, आपली गाडी लोडिंग चालू आहे. ह्याच्यामध्ये जवळपास 1000 बांब आपल्याला भरायचे आहेत. आणि आपले 4 माणसं आहेत भरणारे. हे पहा, हे बघा. इसमें ना बल्लू, हे बघा मित्रांनो, और कुछ वाटर वाटर दूध है. हे बघा मित्रांनो, आमची गाडी आता खाली होते. आम्ही बांबू लोड करून इथे आलोय बोरलेमध्ये. आणि इथे आता बांबूची गाडी खाली होते. बघा, हे बघा, आपल्याला जे साईट करायची आहे ना, एक तर ती एक ही आहे समोर, आणि दुसरी अपोजिट समोर ही आहे. आता आपण ह्याला उद्या बांबू बांधायला घेणार. त्याच्यानंतर त्याला हे बघा, आणि एक अपोजिट समोरच आहे बघा. तर आपल्याला उद्या बांबू बांधायला घेऊ आपण इथे. झाली अर्धी गाडी तर रिकामी झाली आहे. 1 तासाभरामध्ये तरी रिकामी होईल.
वा. अहो डाको तो 100 रुपया खर्चा करा दिया मेरा ना यार उसने. नहीं डाको, 100 खर्चा करा दिया मेरा. 100 रुपया खर्चा करा दिया तू मेरा. हे बघा, एक आणि ही एक. साला जेट मशीन बिकत लेना पड़ेगा अभी. जेट मशीन लेना पड़ेगा. जेट मशीन धुलाई वाला रे. तर चला मित्रांनो, आता आपली काय बांबूची गाडी पण खाली झाली आहे आणि आजची बांबूची शिफ्टिंग झाली समजा, लोडिंग अनलोडिंग. तर आपण जी त्यात बांबू खाली केलेत ना, उद्या तिथे आपली पूजा पण आहे आणि उद्या तिथे बांबू बांधायचं काम पण स्टार्ट होणार. तर उद्या मी तुम्हाला ते नक्की दाखवेन. तर बघ, संध्याकाळच्या जवळ 6:30 वाजलेले आणि पाऊसही चालूच आहे. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इथे संपवतो. उद्या नवीन ब्लॉग सोबत तुम्हाला भेटतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.